6 जून 1674 शिवाजी महाराज यांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला आणि हे शिवाजीराजे छत्रपती झाले। खरं तर शिवाजीराजे ज्यावेळी छत्रपती झाले तो क्षण, तो सोहळा अनुभवला होता एका किल्ल्याने, आणि त्या किल्ल्याचं नाव होतं रायगड। याच किल्ल्यावरती बसून शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक झाला होता आणि शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावरती झाला त्या रायगडाचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण बघत आहात टाइमलेस टेल्स। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य निर्माण करत असताना बरेचसे निर्णय यांनी रायगडावरती बसून घेतले होते। रायगड किल्ला हा साक्ष आहे शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची। रायगड किल्ला हा साक्ष आहे 6 जून 1674 घडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची, आणि रायगड साक्ष आहे स्वराज्य कसं उभं राहिलं याची। आणि हा रायगड उभा कसा राहिला तर शिवाजी महाराज यांनी जावळीच्या खोऱ्यावरती आक्रमण केलं। शिवाजी महाराज यांचं आक्रमण एवढं भयानक होतं तर जावळीचे चंद्रराव मोरे हे जावळी सोडून निघून गेले, जावळी सोडून तिथून पळून गेले, आणि तिथेच उभ्या असलेल्या एका रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांची नजर पडली। शिवाजी महाराज रायगडाकडे बघताय आणि या रायगडाची इतिहासामध्ये नोंद अशी आहे, हा रायगड किल्ला कसा आहे याची नोंद इतिहासामध्ये केलेली आहे। याची नोंद अशी आहे, 1.5 गाव उंच चौतर्फी कडा तासल्याप्रमाणे इथे पावसाळ्यामध्ये पक्षासही उतराव्यास जागा नाही असा दुर्ग बघून शिवाजीराजे हिरोजी इंदुरकरांना म्हणतात, हिरोजी ते स्वराज्य शोभेल असा दुर्ग बांधून तयार झाला पाहिजे, हिरोजी असा दुर्ग बांधून तयार झाला पाहिजे। आणि हिरोजींनी कामगिरी उचलली, हिरोजींनी गड बांधायला सुरुवात केली। हिरोजी म्हणजे त्या काळामधले बांधकाम प्रमुख होते, त्या काळामधले बांधकाम प्रमुख, आणि हिरोजींनी गड बांधायला सुरुवात केली। स्वराज्याला शोभेल असा गड किल्ला बांधायचा आहे, स्वराज्याची राजधानी शोभेल असा गड बांधून तयार करायचा आहे। हिरोजींनी कामगिरी उचलली आहे, हिरोजींनी काम करायला सुरुवात केली, पाहता पाहता काम करताय। पण आज जर आम्ही विचार केला तर लक्षात येतं की रायगडावरती खाली एक दगड घेऊन जाणं सुद्धा मुश्किल आहे। तर त्या काळामध्ये हिरोजी इंदुरकर यांनी रायगडासाठी लागणारा खडक कुठून उपलब्ध केला असेल विचार केला म्हणजे लक्षात येतं की हिरोजींनी त्या काळामध्ये रायगडावरती 84 पाण्याचे तळे खोदले होते आणि 11 पाण्याच्या टाक्या खोदल्या होत्या। याच्यातून 2 कामं झाली। पहिलं काम असं झालं की रायगडासाठी लागणारा पाण्याचा साठा उपलब्ध झाला। दुसरं काम असं झालं की रायगडासाठी लागणारा, बांधकामासाठी लागणारा खडक उपलब्ध झाला। आणि बघता बघता 2-3 नव्हे तर तब्बल 14 वर्ष हिरोजी यांनी रायगडाचं बांधकाम करत राहिले आणि हिरोजींनी रायगडाचं बांधकाम पूर्ण केलंय। शिवाजी महाराज आलेत रायगड बघायला, शिवाजी महाराज रायगडावरती आल्यानंतर शिवाजी महाराज बघताय हिरोजींनी काय काय केलंय, सुंदर असा रायगड उभा केलाय। इथं राजसभा उभी केली आहे, इथं वेदसभा उभी केली आहे, इथं कल्याण सभा उभी केली आहे, इथं राजनिवास उभा केलाय, इथं मंत्र्यांची निवासस्थान उभी केली आहे, इथं होळीचा माळा आहे, इथं बाजारपेठ उपलब्ध केली आहे, इथं जगदीश्वराचं मंदिर सुद्धा बांधलंय। आणि असा उत्कृष्ट रायगड बघून शिवाजी महाराजांच्या तोंडातून उद्गार निघतात, अप्रतिम बांधकाम केलं हिरोजी मागा तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय भेटवस्तू देऊ हिरोजी। आणि त्यावेळी हिरोजींनी काय मागावं, रायगडाची जहागीरदारी मागितली नाही। हिरोजींनी काय मागावं, हिरोजींनी संपत्ती मागितली नव्हे, तर हिरोजी म्हणतात, राज आपण हा रायगड बांधलाय आणि ते बघा त्या समोर जगदीश्वराचं मंदिर बांधलंय। राज मला जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती माझं नाव टाकण्याची परवानगी द्या, माझं नाव टाकण्याची परवानगी। आणि शिवाजीराजे म्हणतात, हिरोजी दिली परवानगी, पण तुम्ही तुमचं नाव अशा ठिकाणी का टाकताय? अरे तुम्ही तुमचं नाव अशा ठिकाणी टाका जिथून ते सर्वांना दिसेल। आणि हिरोजी म्हणतात, राज कोणाला दिसेल म्हणून मला माझं नाव नाही टाकायचं राज, मला माझं नाव यासाठी टाकायचंय, ज्यावेळी तुम्ही रायगडावर असाल त्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळी तुमचे पाय हे जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर पडतील, म्हणजे तुमचा आशीर्वाद, तुमची पायधूळ ही सदैव माझ्या मस्तकी असेल आणि माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल राज, माझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होईल राज, म्हणून मला माझं नाव जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती टाकण्याची परवानगी हवी आहे। आणि शिवाजी महाराज यांनी हिरोजींचे शब्द ऐकले, राजेंचे डोळे भारावून आले, राजेंनी हिरोजींना मिठी मारली आणि शिवाजीराजे म्हणतात,
हिरोजी जोपर्यंत तुमच्यासारखी निष्ठावान मावळे स्वराज्यामध्ये आहेत ना, तोपर्यंत स्वराज्यालाच काय तर स्वराज्याच्या रयतेच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही, कुणीच धक्का लावू शकत नाही. आणि आजही आम्ही रायगडावर गेलोत ना, तर तिथे जगदीश्वराचं मंदिर आम्हाला बघायला मिळतं. आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती एक नाव टाकलेलं आहे. ते नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर या नावाचा शिलालेख आजही आम्हाला रायगडावरती बघायला मिळतोय. आणि या रायगडावरती बसून छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडाची स्वराज्याची सर्व सूत्र हातात घेतली होती. आणि हे दृश्य इंग्रजांना बघवलं गेलं नाही. इंग्रजांनी काय केलं, त्या काळामध्ये रायगडावरती तोफा घेऊन जाणं अशक्य होतं, अवघड होतं. म्हणून इंग्रजांनी काय केलं होतं, बाजूलाच एक डोंगर होता, तो म्हणजे पोटल्याचा डोंगर, आणि तिथे इंग्रजांनी तोफा चढवल्या. तिथून तोफांचा मारा रायगडावरती केला. आणि ज्या रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, तो रायगड इंग्रजांनी पाडायला सुरुवात केली. आणि 1-2 नाही तर तब्बल 12 दिवस रायगड हा जळत राहिला. आणि सह्याद्री या सर्व घटनाक्रमाचा साक्ष होती. सह्याद्रीच्या समोरच रायगड उभा राहिला होता. सह्याद्रीच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. सह्याद्रीच्या समोरच रायगड नेस्तनाबूत होत होता. आणि जणू काही सह्याद्री शिवाजी महाराजांना सांगत होती, शिवाजीराजे अहो आम्हाला माफ करा, शिवाजीराजे अहो आम्हाला माफ करा. तुम्ही केलेलं स्वराज्य, तुम्ही उभं केलेलं स्वराज्य आणि तुम्ही उभा केलेला रायगड किल्ला आम्ही जतन करू शकलो नाही. शिवाजीराजे अहो आम्हाला माफ करा शिवाजीराजे. जय जिजाऊ, जय शिवराय.